नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. पुरोगामी विचारवंत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची अज्ञात इसमांनी गोळ्या घालून हत्या केली. डॉक्टर दाभोळकर हे सकाळी मुंबईहून पुण्यात आले होते. सकाळी बालगंधर्व पुलावरून येत असताना दुचाकी वाहनावरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून गोळ्या झाडल्या. सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात दाभोळकर यांच्या डोक्यात 2 गोळ्या लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी जाहीर केले. दाभोळकर यांनी गेली 16 वर्षे साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना साप्ताहिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. 1989 साली त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धेवरती घाला घातला. गेली 18 वर्षे ते अंधश्रद्धेविरुद्ध काम करत होते. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करावा यासाठी गेली 18 वर्षे ते झटत होते. यामुळे अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या रोषालाही त्यांना अनेक वेळा सामोरे जावे लागले होते. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनीही या हत्येमागे हिंदूवादी संघटनेचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या हत्येमुळे महाराष्ट्राची नाही तर पूर्ण देशाची मान शरमेने खाली गेल्याचे दाभोळकर यांच्या निकटवर्तीयांनी म्हणले आहे. ही एक दुःखद घटना असून यामागे जे कोणी असेल त्यांना पोलिसांनी शोधून काढावे आणि योग्य ते शासन करावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री व्यंकटेश आबदेव यांनी केली आहे. दरम्यान हत्येनंतर दाभोळकर यांचे पार्थिव शनिवार पेठेतील साधना सभागृहात दर्शनासाठी आणण्यात आले होते. येथे त्यांच्या कार्यकर्त्यांसह निकटवर्तीयांनी गर्दी केली होती. दाभोळकर यांनी काही दिवसांपासून जात पंचायती विरोधात एल्गार पुकारला होता. दाभोळकर यांच्यावर 25 ते 26 वयोगटातील 2 युवकांनी हल्ला केला असून प्रत्यक्षदर्शीने त्यांच्या गाडीचा नंबर पोलिसांना दिल्याचे पोलिसांनी सांगितले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुणे बंद पुकारण्यात आलं. या निर्णयाला राजकीय पक्षांनीही पाठिंबा दर्शवला. डॉक्टर दाभोळकर यांची ओंकारेश्वर पुलावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आणि नाकाबंदी असूनही गुन्हेगार राजरोसपणे पसार झाले. डॉक्टर दाभोळकरांवरील हल्ल्याची खबर वावटळीप्रमाणे सगळीकडे पसरली. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत त्यांना मृत्यूने गाठले होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच अख्खा महाराष्ट्र स्तब्ध झाला. परंतु डॉक्टर दाभोळकरांनी आधीच पेटवून ठेवलेल्या मशालीमुळे महाराष्ट्रीय जनतेच्या अंगातील अंगार फुलू लागला. डॉक्टर दाभोळकर यांची हत्या ही पुरोगामी महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी घटना आहे अशा शब्दात सर्व थरातून या हत्येचा निषेध करण्यात आला. त्यांच्या कार्याने प्रेरित झालेले असंख्य कार्यकर्ते डॉक्टर दाभोळकरांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्यात दाखल झाले. अत्यंत भावपूर्ण वातावरणात साताऱ्याला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर दाभोळकरांच्या रूपाने राज्याच्या पुरोगामी चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता महाराष्ट्राने गमावल्यामुळे कळवळलेल्या जनतेसकट अनिसाचे कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी पुणे बंद पुकारला.
त्याचप्रमाणे या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ महापालिकेतील महात्मा फुले पुतळ्यापासून ते मंडईतील टिळक पुतळ्यापर्यंत मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, जनता दल सेक्युलर, शिवप्रेमी संघटना, हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, आरोग्य सेना यांच्यासह अनेक संस्था आणि संघटना सहभागी झाल्या होत्या. डॉक्टर दाभोळकरांच्या विवेकबुद्धीचा आवाज दाबण्याकरताच त्यांची हत्या करण्यात आली असावी. अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर व्हावे म्हणून ते गेली अनेक वर्षे अथक प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांच्या या झालेल्या दुर्दैवी हत्येनंतर हे विधेयक त्वरित संमत करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. डॉक्टर दाभोळकर हे साधना साप्ताहिकाचे संपादकही होते. त्यांनी या साप्ताहिकाला नवीनच रूप प्रदान करून दिले होते. ते अतिशय प्रभावी वक्ते आणि उत्तम संघटक होते. सामाजिक कृतज्ञता निधी आणि महाराष्ट्र फाउंडेशनचे समन्वयक म्हणूनही ते कार्यरत होते. असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर दाभोळकरांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीचा आवाजच जणू हरपला आहे. नगरसेवक आबा बागुल मित्र परिवाराच्या वतीने रक्षाबंधन हा सण अनोखा उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. रक्षाबंधन ह्या सणाला बहीण भावाच्या नात्यामध्ये एक भावनिक स्थान आहे. भावाने बहिणीला कायम सुखात ठेवावे आणि वाईट प्रवृत्तींपासून आजन्मतेचे रक्षण करावे असे अतूट बंधन या सणाच्या माध्यमातून जोडले जाते. याचेच औचित्य साधून आबा बागुल मित्र परिवाराच्या वतीने दत्तवाडी पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्थानिक महिलांच्या हस्ते राख्या बांधून रक्षाबंधन हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पोलिसांना आपल्या कर्तव्यामुळे अत्यंत धकाधकीचे आयुष्य जगावे लागते. लोक जेव्हा सण साजरे करत असतात तेव्हाही पोलिसांना आपले कर्तव्य बजावावे लागते. त्यांना आपल्या या कामांमुळे राखी बांधून घेण्यासाठी आपल्या भगिनींकडेही जाता येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन अमित बागुल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दत्तवाडी येथील स्थानिक महिलांच्या हस्ते पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यांना पेढा भरवून सदैव आमचे असेच रक्षण करत राहा असा जणू संदेशच या महिलांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवला. या जुळलेल्या भावनिक नात्यामुळे कडक वाटणारे पोलीसही अंतःकरणापासून हेलावून गेले. यावेळी अमित बागुल, दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक आर्वे, PSI माकर, महिला पोलीस कर्मचारी यांच्यासह वंदना शिंदे, धनश्री ओवाळ, आरती पोळके, भारती अडागळे आणि इतर स्थानिक महिला उपस्थित होत्या. यावेळी अमित बागुल म्हणाले, यंदा आम्ही पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना येथील भगिनींच्या हस्ते राख्या बांधून रक्षाबंधन हा सण साजरा करण्याचे ठरवले. कारण समाजाची सेवा करताना, आपले कर्तव्य बजावताना पोलिसांना आपल्या कुटुंबियांसाठी वेळ देता येत नाही. त्यांच्या भगिनी आपला भाऊ घरी येऊन राखी बांधून घेईल या आशेवर त्यांची वाट बघत बसतात. परंतु जनरक्षणाचे शिवधनुष्य पेलताना पोलीस कधीही आपल्या भावनांकडे लक्ष देत नाहीत. त्याचसाठी आम्ही त्यांचे कुटुंबीय बनूनच या पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांना स्थानिक भगिनींच्या हस्ते राखी बांधून हा सण साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. वाहतूक शाखेने फर्ग्युसन रोडवर एका बाजूला नो पार्किंग केल्याच्या निषेधार्थ डेक्कन परिसर बचाव नागरिक कृती समितीच्या वतीने मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. अतिरेक्यांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी फर्ग्युसन रस्त्यावर घेतलेला नो पार्किंगचा निर्णय हास्यास्पद असल्याचे मत आमदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
वाहतूक पोलिसांनी अतिरेकी कारवाईचे कारण देत गेल्या काही दिवसांपासून फर्ग्युसन रस्त्यावर दुचाकी वाहनांना पार्किंगसाठी बंदी घातली आहे. पोलिसांच्या या निर्णयाच्या विरोधात डेक्कन परिसर बचाव नागरिक कृती समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी गुडलक चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक दरम्यान मानवी साखळी करून मूक निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आमदार गिरीश बापट, नगरसेविका मुक्ता टिळक, मनसेचे रणजित शिरोळे, दत्तात्रय खाडे, बाळासाहेब बोडके, संदीप खर्डेकर, निलिमा खाडे, अप्पा माळवतकर यांच्यासह नागरिक तसेच अनेक व्यापारी 1-1.5 तासांसाठी दुकाने बंद करून मानवी साखळीत सहभागी झाले होते. याबाबत खाडे म्हणाले, पोलिसांनी फर्ग्युसन रस्त्यावर नो पार्किंगचा निर्णय घेताना पर्यायी पार्किंगचा विचार केलेला नाही. नियमित गर्दी असणारा हा एक रस्ता आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार असून व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील हॉकर्सवर कारवाई करण्याऐवजी पोलीस नागरिकांना मनस्ताप देणारा उपद्व्याप कशासाठी करतात असा प्रश्न खर्डेकर यांनी उपस्थित केला. त्यामुळे फर्ग्युसन रस्त्यावरील नो पार्किंगचा निर्णय पोलिसांनी त्वरित मागे घ्यावा अशी मागणी कृती समितीने केली आहे. मुंबईसह पुण्यात ही दौदनी निनावी मालमत्ता जमा केली असल्याची शक्यता आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार एस हुसेन जैदी यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जैदी बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, सरचिटणीस राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी जैदी यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना सुद्धा उत्तरे दिली. जैदी म्हणाले, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकर हा आजही पाकिस्तानातील कराची शहरातच वास्तव्याला आहे. तो तेथील लष्कर-ए-तैयबा आणि अन्य दहशतवादी संघटनांना अर्थपुरवठा करत असून मुंबईबरोबरच पुण्यातही त्याने निनावी मालमत्ता जमा केली असण्याची शक्यता आहे. दाऊद भारतात आला तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील, परंतु तो येथे यावा अशी कोणाचीच इच्छा नाही. त्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा अजूनही होत नाही. भारतीय चित्रपट उद्योग क्षेत्रात सुद्धा दाऊदच पैसा लावतोय. नुकत्याच पकडण्यात आलेला दहशतवादी टुंडा याने तर बॉम्ब बनवण्याचे अनेकांना प्रशिक्षण दिले असल्याची माहिती पुढे आली आहे, परंतु त्याला पकडण्यात भारत सरकारने उशीरच केला आहे. तसेच हेडली येथे येऊन पाहणी करतो तरीही पत्ता लागत नाही, हे आश्चर्यच आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारी वार्तांकन करणारे पत्रकार जेडे यांची गुन्हेगार जगतातून हत्या झाली नसावी असे मला वाटते, असेही ते म्हणाले. गुन्हेगारी वार्तांकन याविषयी जैदी म्हणाले, वार्तांकन करताना ते समतोल असावे, त्यामध्ये सर्व बाजूंचा विचार व्हावा. तसेच वार्ताहरांनी सुद्धा दलाल किंवा भाई होऊ नये. तर वार्तांकन करताना नेहमीच गुन्हेगार आणि आपल्यामध्ये एक प्रकारची लक्ष्मण रेषा आखून घ्यावी, कारण गुन्हेगारी वार्तांकन हे खूपच जिकरीचे काम आहे, असेही त्यांनी नमूद केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. शुक्रवार पेठेतील जामा मशिदीजवळ असलेल्या पूजा सेल्स या दुकानाला भीषण आग लागली. शुक्रवार पेठ येथील जामा मशिदीजवळ महेंद्र सुराणा यांच्या मालकीचे दुकान असून येथे राकेश सुभाष अगरवाल यांचे पूजा सेल्स नावाचे सजावटीचे साहित्य विक्रीचे दुकान आहे. इमारतीच्या तळमजल्यावर दुकान असून वरील दोन्ही मजल्यांचा वापर गोदाम म्हणून करण्यात येतो.
या दोन्ही मजल्यांवर सजावटीचे सामान ठेवण्यात आले होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता पोलीस उपनिरीक्षक सिद्धवा जायभाये यांनी व्यक्त केली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे 2 बंब आणि 2 मोठे टँकर तातडीने दाखल झाले. दुकानावरील दोन्ही मजल्यांवर आणि पायऱ्यांवरही सजावटीचे साहित्य भरून ठेवलेले असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळा येत होता.